मी लाव मारायची ती. नाही ए राजी असं नको ग. धार काढते. निघती की एवढी. हा ना जवळ नगली गेलाय. दिसलं पाहिजे धार काढते. जमते का? एवढी काढली एवढी. तर हा पूर्ण आहे आपला धनेश्वरचा मळा आणि त्या मळ्यातला अजून एक झाड आहे जे तुम्हाला आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत. तर स्टे ट्यून. अच्छा हा वेल आहे का तो? हे हाडजोड आहे. त्याचे सांधे दुखतात, कंबर दुखते किंवा ज्याचं फ्रॅक्चर झालंय, हाड मोडले, याची एक पेर काढायची आणि ती पेर आहे ना तोडून घ्यायची. चौकशी ही अशी पेर घ्यायची. दाखवा असं त्याला. ती जशी गवार सोलतो तशी अशी सोलायची. छोटी असल्यामुळे 2 घेतोय मी खायला. हाडजोड त्याला हाडजोड म्हणतात. असे 2 पेर घ्यायच्या किंवा एक पेर घेतली तरी चालते. त्याच्यात गूळ किंवा हळद कालवायची. त्याची गोळी करायची. ठीक आहे. ठीक आहे. दिसतं का? त्याची आपण काय करायची गोळी करू अशी वाटून. वास येतो. थोडीच वास असतो. पण चिवटपणा तेवढा घालता हाडांना आहे ना. कॅल्शियम म्हणजे जे हाडात कॅल्शियम जे असतं ना ते भरून काढते त्याच्यामुळे. दिसलं का? काय कॅल्शियम भरून निघतं त्याच्यात. तसं डायरेक्ट नाही खायचं पण त्याच्यात गुळात किंवा हळदी खायचं. आणि जर हाडात कॅल्शियम म्हणजे हाड जर कमजोर असतील तरी पण खाऊ शकतो. हो त्यासाठी कधी चांगलं. अशी गोळी करायची. ट्रेकिंग करताना नेहमी त्रास होतो मग गुडघे दुखतात. अशी गोळी करायची. त्यांचं पण ऍक्च्युली हाड ते जोडतात हे खाऊन. त्याच्यावर पाणी पिऊन टाकायचं. नाही पिलं तर चालतं पण पाणी पिलेलं कधी चांगलं. तर असं हे झाड हाडजोड 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 हे हाडजोड. आता ते नीट दाखवतो वरती करून दाखवतो. ते आता दाखवतील आपल्याला. दाखव ना त्याला म्हणतात हाडजोड. हा वेल ते लावायचं म्हणलं तर कसं लावायचं आपण? त्याचा तुकडा लावायचा. त्याचा तुकडा खालचा एक जाड तुकडा घ्यायचा आणि तो लावायचा झाडामध्ये कुंडीमध्ये जेणेकरून झाडावर चढण असं लावायचं. ज्याला पण लागत असेल तरी घेऊन जाऊ शकता. हा तुम्हाला पाहिजे असेल तर बिंदास या धनेश्वर मध्ये सगळं मिळेल तुम्हाला. आता बाटली घ्या आपली पाण्याची. दुसरे बंद तो आता 3रा प्रयोग. ह्याला गुळवेल म्हणतात. गुळवेल. हा त्याला हाडात किंवा ज्याच्या पांढऱ्या पेशी कमी होतात काय ज्याच्या पांढऱ्या पेशी कमी होतात आणि त्यांनी हा गुळवेल जो लिंबाच्या कडुलिंबाच्या झाडावर जाणारा त्याच्या काडी रोज रात्री भिजत टाकायची. सकाळी उठल्यावर ते पाणी सेवन करायचं. त्याने काय होतं? हाडातला जो ज्याला डेंग्यू झालाय
त्या डेंग्यूमध्ये काय होतं, मणक्यामध्ये ताप राहिलेला असतो, तो ताप कमी होतो. ते झालं. हे पपईचं पान झालं. काय पपईच्या पानाचं एक पान घ्यायचं, त्याचं मिक्सरमध्ये बारीक करायचं, त्यात थोडंसं जिरं टाकायचं आणि ते पाणी प्यायचं. म्हणजे जसं गवटी सोडा लागतो तसं होतं. आणि हे सुद्धा तसंच आहे. तुमच्या मणक्यातला असो ताप, कशातला बी ताप असो, शरीरातला कमी होतो. लहान मुलांना याला त्याला सगळ्यांना बरेच याला. म्हणजे जरी तुमच्या जो कॅन्सरवर लेडीजसाठी नाही का, पिशवीच्या तोंडातनं जे युरिन आलेलं असतं त्याला इन्फेक्शन झालेलं असतं ना, त्यांनी हे हमखास रोज संध्याकाळी भिजत टाकायचं आणि सकाळी घ्यायचं. त्याने इन्फेक्शन कमी होतं. मेन महत्वाचं कारण ते. पुढचं आता या महत्वाचं बरं का, महत्वाचं त्याला पानफुटी म्हणतात. याला पानफुटी, याचं पण सांगणार आहे का? हो. तर हा पानफुटी इथं त्याला पानफुटी म्हणतात. काय ही पानफुटी रोज सकाळी असं आमशपोटी किंवा कधी कधी खाल्ली तरी चालते. ज्याला किडनीचा त्रास, कुठल्याही खडे होतात काय, ते असं घ्यायचं आणि खायचं. किडनीच्या त्रासासाठी पानफुटी. त्याच्यामुळं जो मूतखडा आहे ना, ज्याला किडनी स्टोन म्हणतो, तो गळून पडतो. त्यासाठी ही पानफुटी खायची असते. कढीपत्ता, कढीपत्ता खाल्ल्याने केस गळायची कमी होतात आणि केसाला भरपूर वाढ मिळते. एवढं मोठं कढीपत्ता असं घेऊन जाता येईल का कढीपत्ता? हो, भरपूर घेऊन जातात आपल्याकडे. आता ह्या पेरू आहे ना, पेरूचे असे पेरू झालं, 2 होते वर पेरू काढले असतील. इथं आहे किंवा इथं आहेत तिथं, पण ते बारीक येतात. नाही ना, आहे ना. हो हा. हा इकडे 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 इथे. आता तुम्ही दोघे जण खावा, तो मी पाडतोच. तो कच्चा असला तरी आपलाच इथं. पेरू अजून कुठे आहे का? अजून वर आहे तिथे, त्या दिवशी आपण सोडलेले बघा वर. तो खूप वर आहे ना. वरती येत पण बघू. हे इथे असं सरळ बघा, एक नंबर झालाय. हा, काठी आणते म्हणजे आपल्याला अजून 2 खायला मिळणार. बांबूची काठी ती पोते ती लांबची, त्याशिवाय घ्यायची. आम्ही खोदलं सगळं आणि त्याच्यात दात दुखतात, ते दुखतात, त्याची पानं चावायची. कशाची? पेरूची. हो, पेरूचे पान चावल्यामुळं दाताचे किडे मरून जातात. हे बघ 2 पडले असतील. पडले का? 3 पडले. वा. टूथपेस्टच्या ऍड नाही आहेत का त्यामध्ये पण? पेरू खातात. करायची काय ऍड आपण? यार पिकलाय भारी, छान झाले दोन्ही पण. खायचे ते. आता हे पान आहे ना, आपण खायचे. काठी घे माहिती. ती काठी लांब टाकणार, तरी पोरं झोडून काढली. रोज असं कवळं पानं घ्यायची याची. तोंडाच्या इन्फेक्शनच्या आतमध्ये असते ना, काही इन्फेक्शन होतं ना तोंडाला, ते असं आणि खायचं. त्याच्याने तोंडातले इन्फेक्शन आहेत ना मरून जातात. आता नेक्स्ट टाइम आहे ना, आपण त्या कारणाचं दाखवू, जेणेकरून आहे ना, ज्यांच्या तोंडात ना कॅन्सर झालेला असतं, तांबू खाऊन गोवा खाऊन आहे ना, त्या कर्जाच्या काड्याने ना आपण नेक्स्ट टाइम दाखवू तुम्हाला. कॅन्सरवर एक मोठा उपाय, तंबाखू खाऊ नका ना, कशाला कॅन्सर होईल. हे बघ, हे छान आहे ना, आपण व्हिडिओ काढू इथं. पेरू आहे का बघ बरं आता शिल्लक. ते झाडाचं पेरू गेलं का बघ. ते का समोरचं मोठं झाड जा ग. नाही याला एक पण नाहीये. पाण्यात धुवून मी ते पेरू. पाईप इकडे, पाईप सोडलाय. झाले थोडं पाणी. स्टँड आणायला पाहिजे होतं, मग तुला पण धरायची नसती इतकी गरज. मांडी राहते का इथे पुन्हा तरी होती. नको नको उचल. अजून आहेत का झाडं? अजून आहेत झाडं? आता अजून दुसरे आहे. आता मला तर हा आपला धनेश्वरांचा मळा, जो की
गोठ्यात येतं तेच पाणी आपण आणि शेणखत वापरून हे एवढा सारा मोठा आपण गायांसाठी चारा बनवत असतो. आणि ह्याला दांडी गवत म्हणतात. म्हणजे की हे एकदा लागवड केली याची की हे 5 वर्ष परत जसं आपण तोडून ह्याला ते परत रिटर्न उगवत राहतं. आणि तुम्ही बघू शकता किती हिरवळ आहे इथं. या हा चाफा आहे बरं का, जो हा चाफा असा दिसतो. तो हा चाफा म्हणजे गणपतीला नाही का आपण ते करतो सोनचाफा वाला का? हे वालं सोनचाफा नाही, केवडा केवडा केवडा. ओ हा एक किरूले थोडं असं, पण आता हे फांदी पडल्याशिवाय येणार नाही त्याला. ऊन पण नसेल लागत इथं आतमध्ये पाणी. नाही याला ते करायचं. पेरूचे झालेत खाली पण. हो. गुलाब आपण पण लावूया ना फुलांची झाडं. पाणी तर इतकं सारं सोडतात. शेवग्याचा तर लय मोठा प्रयोग आहे. अख्ख्या तुमच्या सगळ्या अख्ख्या 52 औषधावर चालतो शेवगा. 52 रोगांवर. हो 52 औषधावर चालतो तो. 52 रोगांचं औषध. हो, शेवगांना औषध पण नाही का जे बनवतात ना शेवग्यापासून बनवतात. मी उद्या आहे ना ती पावडर घेऊन येतो. मी कसं खातो ते दाखवतो. चालेल, आपण उद्या परत बघूया. कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. फोडायचा कसा? अरे रामा, हत्यार तर मेरा गाडी में. चाकू आहे गोठ्यात. गोठ्यात नाही, रिक्षात द्यायचं. या हे फुटून जाईल हात. असंच खा ना, असंच खाऊ ना. हे कळत मी खातो, त्या मऊ तुम्ही खावा दोघी जण. तर मळ्यात धनेश्वरांच्या मळ्यातले गोड गोड पेरू खातोय आम्ही. खरंच गोड आहे. रामफळ एक हो जवळ आहे ना अजून. अजून आहे. काढून टाकून नंतर ते वरती काढायला कोण नाही. भारी वाटतं ना धनेश्वरांचा मळा दाखवायला. पण इकडं मुलीला यायला परवानगी नाही. पहिली गोष्ट का असं? इथं फक्त मंदिरातील लोक येतात. अच्छा. आता मंदिरातली मुलगी आहे म्हणून तिला यायला परवानगी आहे. म्हणजे ती आता सभासद झाली इथली. लोकांना माहिती पडलं किंवा ही मुलगी इथली आहे. नाही तर बाहेरच्या लेडीजला अलाउड नाहीये. पहिली गोष्ट इथं जेंट्स पण कुठे बाहेर ठेवायचं येतात, फक्त मंदिरात. फक्त मंदिरात. काकांसाठी ठेवते, जिजा काकांसाठी. नाही तर मग तिला एकटं खाल्लं सगळं. नाही काय तुला देऊन टाक. एक तू खाते खा. देऊ का? खा की. हा खा. आयुर्वेदिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आवडत असतील बाळू काकांसोबत अजून व्हिडिओ तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आपण अजून खूप सारे व्हिडिओ त्यांच्यासोबत घेऊन येऊया. खाली कॉमेंट मिस करते. कॉमेंट मध्ये मला कॉमेंट्सच करत नाही कोणी. मी करते. कॉमेंट सोडा, व्ह्यूज आहे ना. प्लीज व्ह्यू करा माझ्या व्हिडिओला. पुढच्या टायमाला ते 800 समुद्र 800. आमच्याकडे खूप कॉन्टेंट आहे. तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा, व्ह्यूज तर द्या. आम्ही तुम्हाला कॉन्टेंट दाखवतो. कुठे आहेत माझे व्ह्यूअर्स? तर भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हरी. काका जय हरी. जय हरी. जय हरी.